नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जनगणना ही चालू झालेली आहे आणि जनगणनेचा फॉर्म तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मोबाईलवरून भरू शकता. त्याचीच प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जनगणना फॉर्म भरायची जी तारीख आहे, ती तारीख तुम्हाला 1 तारखेपासून ते 15 मे 2026 पर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे आणि 15 मेच्या नंतर मित्रांनो तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे, त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजेच अधिकारी तुमच्या घरात येऊन परत रिव्हेरिफिकेशन करणार आहेत. ज्यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे मित्रांनो, ती माहिती बरोबर आहे का? जर त्याच्यामध्ये काही एडिटिंग करायचं असेल, काही बदल करायचे असतील, तर तुम्ही त्यांना सांगून ते बदलसुद्धा करू शकता. आता याची प्रोसेस ऑनलाईन जनगणनेचा फॉर्म कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जनगणना करण्यासाठी HLO लॉगिन सर्वात पहिले तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी सिंपली तुम्हाला या पेजवरती यायचं आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही हा व्हिडिओ Facebookवरून पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. Instagramवरून पाहत असाल तर Instagramच्या सुद्धा कमेंट बॉक्स चेक करा. तिथून तुम्हाला ही लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे, तुम्ही पाहू शकता हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून व्हेरिफाय अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली व्हेरिफाईड अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली अशा प्रकारे खाली येऊन हे वाचून घ्यायचं आहे आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे तुम्हाला नेम ऑफ द हेड ऑफ द हाउसहोल्ड म्हणजेच तुमच्या घरातील जे मोठे व्यक्ती आहेत, त्यांचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एका कुटुंबासाठी एकच वापरता येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आणि खाली ईमेल आयडी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ईमेल आयडी ही ऑप्शनल आहे. तुम्ही देऊ शकता. दिला तर बेटर कारण जो नंबर जनरेट होणार आहे, तो नंबर ईमेल आयडीवरती सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. तर मी सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकताय मी नाव, मोबाईल नंबर टाकलेला आहे. आता सिंपली व्हेरिफाईड अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ओ-टी-पी सेंड युअर मोबाईल नंबर सक्सेस असं दाखवलं जाईल. इथे सिंपली ओके करायचं आहे. सर्वात पहिलं तुम्हाला प्लीज सिलेक्ट लँग्वेजमध्ये आपल्याला आपली भाषा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मराठी सिलेक्ट करतोय. त्यानंतर जो मोबाईलवरती ओ-टी-पी आलेला आहे, तो ओ-टी-पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून व्हेरिफाय ओ-टी-पी करून घ्यायचा. मी करून घेतोय. व्हेरिफाय ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिंपली इथे ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्ही वाचून सुद्धा घेऊ शकता. मी ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता इथे आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे, तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या. खाली पिन कोड टाकून घ्या. मी सर्वात पहिले माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकता खाली तुमच्या गावचं नाव टाकल्याच्यानंतर स्थान सापडलं आहे असं दाखवलं जाईल. ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं राज्य, जिल्हा आणि पिन कोड टाकल्याच्यानंतर खाली तुमचं गाव टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचं गावचा नकाशा हा दाखवला जाईल. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे झूम करायचा आहे. तुमचं गाव जिथे दिसेल तिथे घरावरती तुम्हाला तो ॲरो नेऊन ठेवायचा आहे. तर मी सेट करून घेतो मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेट करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता हा जो येलो कलरचा डॉट आहे ते तुम्हाला तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे. अशा प्रकारे घरावरती ठेवल्याच्या नंतर डायरेक्टली तो जो रेड कलरचा जो ॲरो आहे तो ऑटोमॅटिकली घरावरती येणार आहे. हे आल्याच्यानंतर सिंपली इथे स्थानाची पुष्टी करा असं ऑप्शन दिसेल. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. परत प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर जतन करा आणि पुढे जा हे ऑप्शन दिसेल. सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे स्थानाची पुष्टी करा. परत तुम्हाला दाखवलं जाईल. इथे सिंपली होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता होय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जनगणना घर तपशील इथे विचारलं जाईल, तर तुम्ही इथे माहितीही भरायची आहे. आता इथे काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य कोणचे आहेत? म्हणजे तुमचं घर मातीचं आहे, लाकडाचं आहे, पक्क्या विटा आहेत, दगड आहे, सिमेंट आहे. जे काही आहे तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. जर यापैकी नसेल तर इतर यावरती सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं. खाली आल्याच्यानंतर घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य काय-काय आहेत ते साहित्य तुम्ही इथे पाहू शकताय. गवत आहे का प्लास्टिक आहे, माती आहे, कच्च्या विटा आहेत, लाकूड आहे, दगड, सिमेंट जे काही आहे हे इथून तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून घेऊ शकता. हे सिलेक्ट केल्याच्यानंतर परत खाली यायचं आहे. त्यानंतर घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य कोणचे आहेत? ते गवत आहे, प्लास्टिक आहे, हाताने बनवलेले आहे, यंत्रणाने बनवलेले कोण, पक्क्या विटा आहेत, दगड आहे, प्लेट आहे, स्लेट आहे. जे काही आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे मी सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला खाली यायचं आहे. त्यानंतर घराची स्थिती कसली आहे? चांगली आहे, राहण्यास योग्य, मोडकळीस आलेली, जे काही आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे जतन करा आणि पुढे जायचं ऑप्शन दिसेल. सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला
नक्की पुढे जायचे आहे का असं विचारत आहे. सिंपली होय करायचं आहे. होय केल्याच्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला इथे दिसतील. यामध्ये कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहेत हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी सिंपली टाकून घेतोय. तर कुटुंब प्रमुखाचे नाव ऑटोमॅटिकली इथं पिक होणार आहे, घेतलं जाणार आहे. तर खाली यायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा. तुम्ही जी भाषा निवडलेली आहे त्या भाषेत तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव लिहून घ्यायचं आहे. मी लिहून घेतोय. तुम्ही पाहू शकता मराठी भाषेमध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव लिहिल्याच्या नंतर अशा प्रकारे परत खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर कुटुंब प्रमुख स्त्री आहे का पुरुष आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती अंतर्गत असाल तर तुम्ही इथे एस-सी, एस-टी सूची पाहण्यासाठी क्लिक करायचे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यावरती क्लिक करून कोणाकोणाला मित्रांनो माहिती नसतं की एस-टीमध्ये आहे का, एस-सीमध्ये आहे, कोणती जात आहे हे माहिती नसतं, तर सिंपली एस-सी, एस-टी सूची पाहण्यासाठी क्लिक करा. यावरती क्लिक करून तुम्ही ती अनुसूचित जातीमध्ये कोणत्या जाती येतात, अनुसूचित जमातीमध्ये कोणत्या जाती येतात हे तुम्ही चेक करू शकता. तर सिंपली मी अशा प्रकारे तुम्हाला चेक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर या घराच्या मालकी हक्काची स्थिती. आता हे घर स्वतःचं आहे का भाड्यानं आहे का इतर आहे हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर परत खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर निवास योग्य खोल्यांची संख्या किती आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्याच्यानंतर या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. तर या कुटुंबामध्ये विवाहित किती जण आहे, किती जोडपे आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिंपली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का हे विचारेल, हो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत दुसरे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कुटुंबास उपलब्ध असलेली सोयी. तर पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत कसा आहे? तर प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, कुठून आणताय? विहिरीतून आणताय, हातपंपातून आणताय, कुठून आणताय हे तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नदी, कालवा जे काही आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेले स्रोत. परिसराजवळ, दूर असं देण्यात आलेलं आहे. तर त्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत. तुमच्याकडे वीज आहे का? रॉकेल आहे का? सौर ऊर्जा आहे, इतर तेल, इतर प्रकाशाची सोय असं तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इथून तुम्ही वीज असेल तर सिलेक्ट करू शकता. इतर तेल असेल तर इतर प्रकाशाची सोय नाही. जर असं काही असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. तर परत अशा प्रकारे खाली यायचे आहे. शौचालयाची उपलब्धता तुमच्याकडे आहे का? केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामाजिक वापर, सार्वजनिक शौचालय. म्हणजे शौचालय आहे का हे अशा प्रकारे तुम्हाला इथे विचारलं जाईल. तर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली तुम्ही जर शौचालय नसेल तर उघड्यावर सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर शौचालयाचा प्रकार कसा आहे, हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे सेप्टिक टँक आहे का, इतर व्यवस्था आहे का, ला जे काही शौचालयाचा प्रकार आहे, हे तुम्हाला इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. करून घ्यायचं. जर तुम्ही इथे वरती पाहू शकता उघड्यावर जर असेल तर इथे कोणतंच सिलेक्ट होणार नाहीये. तर अशा प्रकारे परत तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था काय आहे का? गटार नसल्यास उघडे गटार, बंद गटार जे काही आहे हे तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का? होय असल्यास छपराशिवाय बंदिस्त. त्यानंतर स्नानगृह असेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एल-पी-जी, एन-पी-जी म्हणजे गॅस आहे का उपलब्ध? स्वयंपाकघरामध्ये काम करत असल्यास गॅस ते आहे का असं विचारलं जात आहे. स्वयंपाकघरामध्ये जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर कशाने करताय हे तुम्हाला अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास तर इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकताय. तर इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन काय आहे? जळाऊ लाकूड, पिकांचा उर्वरित, शेणाच्या गवऱ्या, रॉकेल जे काही आहे अशा प्रकारे तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ. अशा प्रकारे सिलेक्ट केल्याच्यानंतर परत इथे तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत इथे होय करायचं आहे. होय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता इथे तुम्हाला विचारली जाईल. तर तुम्ही इथे पाहू शकता रेडिओ तुमच्याकडे काय आहे? परंपरागत रेडिओ आहे का? मोबाईल, स्मार्टफोन आहे का? इतर कोणते उपकरण आहेत? हे अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दूरध्वनी बाणा होय. दूरदर्शन निःशुल्क, इतर डी-टी-एच, डिश टीव्ही, केबल, इतर कोणतेही. हे अशा प्रकारे असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नाही यावरती करा. इंटरनेट उपलब्धता असल्यास होय. मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक यासाठी इंटरनेट उपलब्धता असेल तर अशा प्रकारे तुम्हाला लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टफोन असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॅपटॉप, संगणक आहे का? असल्यास होय, नसल्यास नाही करा. दूरध्वनी, मोबाईल, स्मार्टफोन आहे का? तर फक्त मोबाईल, स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोनवर, इतर मूलभूत मोबाईल असतील तर त्यावरती सुद्धा क्लिक करू शकता. सायकल, स्कूटर, मोटरसायकल तुमच्याकडे आहे का? असल्यास स्कूटर आहे का? सायकल आहे हे सिलेक्ट करायचं आहे. नसल्यास नाही यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कार, जीप आहे का? तर इथे सुद्धा होय, नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य काय आहे? मुख्य धान्य कोणतं आहे? तर हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खाली मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिकली दाखवला जाईल. परत आपल्याला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत इथे होय करायचं आहे. केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय
पूर्वावलोकन म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही माहिती भरलो आहोत मित्रांनो, तुम्ही जनगणना करत असताना जे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत, ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे प्रिव्ह्यूमध्ये अशा प्रकारे दाखवली जाईल. आता इथे दाखवल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिंपली इथे पुष्टी करा आणि सादर करा हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, सिंपली या ऑप्शनवरती जर यामध्ये काही चुकीचं आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही संपादित करण्यासाठी मागे जा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ती माहिती परत संपादित सुद्धा करू शकता. आणि जर फक्त तुम्हाला मसुदा म्हणून हे सेव्ह करायचं असेल तर मसुदा म्हणून हे सेव्ह करू शकता. आणि जर सगळी माहिती जर बरोबर आहे असं वाटत असेल तर सिंपली पुष्टी करा आणि सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक करून घेतोय. सिंपली इथे होय करून घ्यायचं आहे. इथे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला SC ID सुद्धा इथे दिसत आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फॉर्म हा भरून घ्यायचा आहे.